म्हणतात ना, आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे. आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. काही काम करायचं असलं तर अगोदर काय करायचं? गुरुला वंदायचं मायबाप. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात, काय म्हणतात? हेची दान देगा देवा. आपल्याला म्हणतात का नाही? देवाला म्हणतात, देवा मला काय दान पाहिजे? काय पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देवा तुझी माझी अखंड जोडी राहू दे. असे गुण गाईन की त्यामुळे ते गुण गायल्यानंतर तुझी माझी जोडी कशी राहिली पाहिजे? अखंड राहिली पाहिजे आणि राहावीच असं मला वाटतं. म्हणून तर मी तुझे गुण गाईल. आणि गुण गायले तरच भगवंताला आवडतं माणूस. बघा जगद्गुरु तुकोबाराय अजून म्हणतात, हे देवा या संसारामध्ये मला काहीच नको. न लगे मुक्ती धनसंपदा, न लगे मुक्ती, धनही नको संपत्तीही नको. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. संतांचा संग मला दे देवा. मला मुक्ती नको, धनही नको, संपत्ती काहीच नको, फक्त मला तुझा संग पाहिजे. आणि संतांच्या संघामध्ये राहिलं तर काय होईल? माझ्या जीवनाचा उद्धार होईल किंवा भक्ताच्या जीवनाचा उद्धार होईल. मग गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ज्या गर्भामध्ये देवा आम्हाला जन्माला घालशील ना तर सुखाचं घाल. पण गर्भीची यातना खूप असतात मायबाप. तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा ज्या गर्भामध्ये आम्हाला जन्माला घालशील ना त्या गर्भामध्ये सुखाने घाल. पण सुखाने देव घालील मायबाप. मग गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. हा झाला माझ्या बुद्धीने सरळ सरळ अभंगाचा भाव.